प्रिय संस्कृत अनुरागी नमो नमः। मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी। बेसिक संस्कृत वर्णमाला सिरीजमध्ये आपले हार्दिक स्वागत। वर्णमाला सिरीजमध्ये एकूण 7 व्हिडिओज आहेत। त्यापैकी 1 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ण म्हणजे काय, वर्ण कोणाला म्हणावे हे समजावून घेतले। आता या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण स्वर परिचय करून घेणार आहोत। वर्णांच्या उच्चारासाठी लागणाऱ्या कालभेदावरून त्यांचे स्वर व व्यंजने असे 2 प्रकार पडतात। स्वराची व्याख्या करताना व्याकरणकार म्हणतात स्वयं राजन्ते इति स्वरः। उच्चाराच्या दृष्टीने जे स्वयंपूर्ण असतात, ज्यांना उच्चारासाठी इतर वर्णांच्या सहाय्याची गरज नसते, त्यांना स्वर असे म्हणतात। जसे अ हा स्वर आहे, कारण त्याचे उच्चारण करताना दुसऱ्या कोणत्याही वर्णाची गरज लागत नाही। तर क हे व्यंजन आहे, कारण क चा उच्चार होत असताना अ चा उच्चार हा आपसुकच होतो। स्वर उच्चारण्यासाठी लागणाऱ्या कालभेदावरून त्यांचे ऱ्हस्व, दीर्घ व प्लुत असे 3 प्रकार पडतात। स्वर उच्चारण्यासाठी लागणारा काळ हा पाणिनींनी कोंबड्याच्या आरवण्यावरून निश्चित केला आहे। पहाटे ऐकू येणारे कोंबड्याचे आरवणे एका विशिष्ट लयीत असते। Q1, Q2 व Q3 असे त्याचे शब्दात वर्णन करावे लागेल। यातील क या व्यंजनाचा भाग बाजूला ठेवला आणि उ या स्वराकडे जर लक्ष दिले तर असे दिसते की दुसऱ्या ऊच्या उच्चारण्याला लागणारा वेळ हा पहिल्याच्या दुप्पट आहे, तर तिसऱ्या ऊच्या उच्चारण्याला लागणारा वेळ हा पहिल्याच्या तिप्पट आहे। यातील पहिल्या ऊ स्वराच्या उच्चारण्याचा काळ हा 1 मात्रा आहे व तो ऱ्हस्व स्वर आहे। 1 मात्रा म्हणजे डोळ्यांची एकदा सहजगत्या उघडझाप करण्यास लागणारा कालावधी होय। याचाच अर्थ 1 मात्रा एवढा काळ ज्या वर्णाच्या उच्चारण्याला लागतो त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात। 2 मात्रा एवढा काळ ज्या वर्णांच्या उच्चारण्यास लागतो त्याला दीर्घ स्वर असे म्हणतात आणि 3 मात्रा एवढा काळ ज्या वर्णांच्या उच्चारण्यास लागतो त्याला प्लुत स्वर असे म्हणतात। प्लुत म्हणजे 3 मात्रेचा स्वर। त्याच्या लेखनासाठी स्वतंत्र चिन्ह नाही व त्याचा वापर सुद्धा फारच कमी होतो। मूळ वर्णापुढे 3 हा आकडा मात्रांचे प्रमाण दाखविण्यासाठी लिहिण्याची पद्धत। संस्कृतमध्ये एकूण 13 स्वर आहेत, त्यापैकी 5 हे ऱ्हस्व स्वर आणि उरलेले 8 हे दीर्घ स्वर आहेत। अ, ई, उ, ऋ आणि ऋ हे 5 ऱ्हस्व स्वर आहेत। अर्थातच त्यांच्या उच्चारण्याचा काळ हा 1 मात्रा आहे। तर अ चाच दीर्घ स्वर हा आ आहे। ई चा दीर्घ स्वर हा दीर्घ ई आहे। उ चा दीर्घ स्वर हा दीर्घ उ आहे। ऋ चा दीर्घ स्वर हा दीर्घ ऋ आहे। ऋ या स्वराला मात्र दीर्घत्व नाही। आ, ई, उ आणि ऋ या दीर्घ स्वरांच्या उच्चारण्यास 2 मात्रा एवढा कालावधी लागतो, म्हणूनच ते दीर्घ आहेत। तर उरलेले 4 दीर्घ स्वर आहेत ए, ऐ, ओ आणि औ। यांनाच मिश्र स्वर किंवा संयुक्त स्वर असेही म्हणतात, कारण 2 स्वर एकत्रित येऊन हे तयार झालेले आहेत। जसे अ अधिक ई बरोबर ए, तर अ अधिक उ बरोबर ओ।
हे ऱ्हस्व दीर्घ स्वर ज्यांच्या अंती आहेत त्यांना स्वरांत असे म्हणतात. जसे देव या शब्दाची जर फोड केली तर पुढील प्रमाणे वर्ण आपल्याला मिळतात. द अधिक ए अधिक व अधिक अ. अ हा स्वर शेवटी येत असल्यामुळे देव हा शब्द अकारांत आहे. माला या शब्दाची जर फोड केली तर पुढील प्रमाणे वर्ण मिळतात. म अधिक आ अधिक ल अधिक आ. आ स्वर शेवटी येत असल्यामुळे हा आकारांत शब्द आहे. कवी शब्दाची जर फोड केली तर क अधिक अ अधिक व अधिक ऱ्हस्व ई शेवटी येत असल्यामुळे हा इकारांत शब्द आहे. त्याचप्रमाणे जर नदीची फोड केली तर न अधिक अ अधिक द अधिक दीर्घ ई म्हणून हा दीर्घ इकारांत शब्द आहे. भानू शब्दाची जर का फोड केली तर भ अधिक आ अधिक न अधिक ऱ्हस्व उ शेवटी येत असल्यामुळे हा ऱ्हस्व उकारांत शब्द आहे. वधू शब्दाची जर का फोड केली तर व अधिक अ अधिक ध अधिक दीर्घ उ म्हणून हा दीर्घ उकारांत शब्द आहे. पितृ शब्दाची जर का फोड केली तर प अधिक ऱ्हस्व ई अधिक त अधिक रू म्हणून हा ऋकारांत शब्द आहे. यानंतर स्वराश्रितांविषयी जाणून घेण्यासाठी आमचा स्वराश्रितांविषयीचाही व्हिडिओ जरूर बघावा. धन्यवाद. पुनर्मिलामः.